गर्वाचे घर खाली. एकेकाळी एका गावात एक मूर्तिकार राहत होता. एक उत्तम मूर्तिकार म्हणून त्याची सर्वत्र कीर्ती झाली होती. त्याने घडवलेल्या मूर्ती अगदी सजीवच वाटत. त्यामुळे त्याला देशात आणि परदेशातही चांगली मागणी होती. त्याच्या या अद्भुत कामगिरीबद्दल त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते. पण जसजसा त्याला नावलौकिक आणि पैसा मिळत गेला तसा त्याचा अहंकार वाढत गेला. तो स्वतःला सर्वोत्तम शिल्पकार मानू लागला. एके दिवशी तो एका ज्योतिषाकडे भविष्य बघायला गेला. त्या ज्योतिषाने त्याला सांगितले की तुझ्याकडे फक्त 40 दिवसांचे आयुष्य उरले आहे. 40व्या दिवशी मध्यरात्री तुझा मृत्यू योग आहे. ही भविष्यवाणी ऐकून मूर्तिकाराला धक्काच बसला. तो खूप अस्वस्थ झाला. आपला मृत्यू कसा टाळता येईल याचा तो विचार करू लागला. त्याने आपल्या कलेच्या जोरावर यमराजालाही फसवण्याची योजना आखली. त्याने आपल्यासारखेच दिसणारे 6 झोपलेले पुतळे तयार केले. हे पुतळे त्याने इतके हुबेहूब घडवले होते की त्यातून त्याला शोधून काढणं शक्यच नव्हतं. अखेर मूर्तिकाराच्या मरणाची रात्र येऊन ठेपली. मूर्तिकार त्या पुतळ्यांमध्ये जाऊन डोळे मिटून पडून राहिला. थोड्या वेळातच यमराज प्रकट झाले आणि 6 मूर्तिकारांना झोपलेले पाहून गोंधळून गेले. अचानक यमराजाला एक युक्ती सुचली. तो म्हणाला, अरे वा मूर्तिकारा, तू तुझ्यासारख्या हुबेहूब 6 मूर्ती बनवून मला फसवण्याचा चांगला प्रयत्न केला. पण तुझ्यासारख्या एवढ्या चांगल्या मूर्तिकाराकडून एक छोटीशी चूक झाली. यमराजाचं बोलणं ऐकून मूर्तिकार ताडकन उठला आणि म्हणाला, माझ्याकडून चूक होणे शक्यच नाही. यमराज म्हणाला, हीच तुझी चूक. मी चूक झाली असं म्हणताच तुझा अहंकार जागा झाला. तुझ्यातला हा अहंकाराचं तुझी सर्वात मोठी चूक आहे. जर ती चूक तू केली नसती तर तुला ओळखणं खरंच फार अवघड होतं. एवढे बोलून यमराजाने त्या घमंडी मूर्तिकाराचे प्राण घेतले आणि यमलोकात निघून गेला. तात्पर्य: अहंकार हा विनाशाचे कारण आहे. त्यामुळे खूप यशस्वी झाल्यानंतरही गर्व करू नये व अहंकाराला कधीही स्वतःवर वर्चस्व गाजवू देऊ नये.